माऊलींचं चरित्र हे अनिर्वाच्य आणि अवाच्य, अगम्य, दुर्विज्ञेय अशा प्रकारचं आहे. कदाचित असं म्हटलंय महापुरुषांनी, परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य डॉक्टर महाराज बाबांनी असं म्हटलं अमृतानुभव सांगत असताना, की ते म्हणाले ज्ञानेश्वरी समजणं एवढं सोपं नाही. खरं तर त्याहीपेक्षा अमृतानुभव समजणं हे सोपं नाहीच आहे. समुद्राहुनी सखोल अर्थ भरित असं हे वाङ्मय आहे. पण तरीही कदाचित ज्ञानेश्वर महाराजांचे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 हे ग्रंथ कळतील. पण ज्ञानेश्वर महाराजांची समाज ईश्वराविषयी, समाज पुरुषाविषयी असणारी अकारण करुणा आणि ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणातील दया आणि माऊलींचं चरित्र हे सदाच अनाकलनीय राहील. म्हणजे माऊलींचं चरित्र हे अनाकलनीय आहे. कदाचित ज्ञानेश्वरी आकलन होईल, कदाचित गाथा कळेल, कदाचित चांगदेव 65 ही कळेल, अमृतानुभवही कदाचित कळेल. पण माऊलींचं स्वरूप आणि माऊलींचं चरित्र मात्र अगाध आहे, दुर्विज्ञेय अशा प्रकारचं आहे. हे देवचरित्रापेक्षाही अमोल अशा प्रकारचं आहे. देवानां चरित्रम सुखायच दुःखायच असं म्हटलंय. भागवतामध्ये वर्णन आहे की देवांचं चरित्र हे सुखाला आणि दुःखाला कारण ठरतं. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारे. त्यामुळे संतांना सुखकारक आणि दुर्जनांना दुःखकारक असं देवाचं चरित्र आहे. तैसा सज्ञानासी मी सुख दुःख तो अज्ञानासी. पण संतांचं, साधू पुरुषांचं चरित्र हे दुर्जन, सज्जन, खळ, दुष्ट, नष्ट, सर्व साधू संत या सर्वांनाच ते समान रूपाने सुखदायी अशा प्रकारचं असतं. म्हणून संतांचं चरित्र हे देवाच्या चरित्रापेक्षाही अगाध आहे, महत्त्वाचं आहे, चिंतनीय आहे, विचारणीय आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ते आचरणीय आहे. देवाचं चरित्र हे विचारणीय असेल पण आचरणीय असेलच असं नाही. संतांचं चरित्र हे विचारणीय सुद्धा आहे आणि आचरणीय सुद्धा आहे. म्हणून ते साधकाला अतीव उपयोगाचं अशा प्रकारचं आहे. देवापेक्षा हे संतांचं चरित्र हे श्रेष्ठ याचकरिता मानलं गेलं. तसं तर देव आणि संत स्वरूपाने एकच आहेत. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. पण चरित्राच्या दृष्टीने पाहिलं, त्यांच्या कार्याच्या दृष्टीने पाहिलं, त्यांच्या आचरणाच्या दृष्टीने पाहिलं तर देवापेक्षा संतांचं आचरण हे श्रेष्ठ आहे. देवापेक्षा संतांचं कार्य मोठं आहे आणि देवापेक्षा संतांचं चरित्र श्रेष्ठ आहे. या सर्व गोष्टींनी विचार केला तर देवापेक्षा संत आपल्याला जवळचे असतात. देवाचं चरित्र फक्त उच्चारावे असं सांगितलं. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. परंतु संतांचं जे चरित्र आहे ते उच्चारणीय आहे, विचारणीय आहे आणि आचरणीय आहे, म्हणजे अनुभव्य आहे. चरितम द्वेधा प्रोक्तम असं म्हटलंय. चरित्र हे दोन प्रकारचं असतं. अनुभव्यमच लीलाच इति. एक लीला चरित्र आणि एक अनुभव्य चरित्र. देवाचं जे चरित्र असतं ते लीला चरित्र असतं. ते लीला आपल्याला करता येत नाही, ती ईश्वराची स्वतंत्र लीला आहे. परंतु संतांचं चरित्र हे अनुभव्य आहे आणि अनुभव्य असल्यामुळे साधकाला आचरणीय आहे आणि ते आपल्या साध्यापर्यंत घेऊन जाणारं अशा प्रकारचं आहे. कसं आहे या संबंधी चिंतन करताना आपल्या संत मालिकेतील सर्व श्रेष्ठ आणि अंतिम संत ज्यांना मानलं जातं असे श्री संत, सद्गुरू भक्त, सद्गुरुनिष्ठ निळोबाराय म्हणतात की संतांचं चरित्र किंवा संतांच्या चरित्राच्या गोष्टी असतात कशा. असं म्हटलं, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. अनुतापासी दोन्ही व चढे, वैराग्य वाढे चढहोडी. निळा म्हणे वाढे भाव, संचरे स्वानुभव निजांगे. हे सगळं कशामुळे घडतं? सहज त्यांच्या ऐकता गोष्टी म्हणजे चरित्र. सहज त्यांचं चरित्र जरी आपल्या कानावर पडलं, काय काय फल प्राप्त होतं? परमार्थ पोटी दृढावे. अंतःकरणामध्ये परमार्थ दृढावतो
म्हणजे संसार कमी होतो आणि परमार्थ करण्याची अंतःकरणात इच्छा वाढते. परमार्थ पोटी दृढावे. पहिलं फल सांगितलं चरित्र चिंतनाचं, श्रवणाचं. दुसरं फल आहे अनुतापासी दोन्ही वचड. हे त्याच्या अंतःकरणामध्ये अनुताप होतो की म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, तो मी विषय स्वार्थी लाविला, थिता परमार्थ हातीचा गेला, करी वहिला विचार हा, ऐसा अनुताप नित्य वाहता, तव वैराग्य येत याच्या हाता. असं होतं. म्हणून अनुतापासी दोन्ही वचडे. आतापर्यंतचा माझा पूर्ण काळ हा विषय संपादनामध्ये गेला, व्यर्थ गेला, असं त्याला अनुताप होतो. अनुताप हे सर्वश्रेष्ठ तीर्थ सांगितलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, अनुताप तीर्थी नहाला, नाहुनी मजा तो आला सर्व भावे. याला की दुष्कृती जरी झाला, दुष्कर्मी जरी असला तरी अनुताप तीर्थामध्ये ज्यानं स्नान केलं तो पवित्र झाला, तरी आता पवित्र तयाचेची कुळ असं म्हटलेलं आहे. अभिजात्यतेची निर्मळ. आणि म्हणून अनुताप अंतःकरणात होणं ही पुण्याची गोष्ट आहे. संत चरित्राचं श्रवण केलं तर असा परमार्थ आपण केला नाही असं वाटायला लागतं, म्हणजे अनुताप होतो आणि हा परमार्थ अंतःकरणात वाढायला लागतो. आणि अनुताप निर्माण झाल्यामुळे वैराग्य वाढे चढवोढी. चढाओढीनं अंतःकरणामध्ये वैराग्य वाढायला लागतं. यतमान वैराग्य, व्यतिरेक वैराग्य, एकेंद्रिय वैराग्य आणि वशीकार संज्ञक वैराग्य. वैराग्याचे हे 4 प्रकार सांगितले. अपर वैराग्याचे. पर वैराग्य पुन्हा आहे. तर असे अपर वैराग्य, यतमान वैराग्य म्हणजे विषयापासून आपलं मन इंद्रिय बाजूला करण्यासाठी केलेला प्राथमिक प्रयत्न, याला म्हटलं जातं यतमान वैराग्य. पुढची स्टेप आहे वैराग्याची, ती म्हणजे व्यतिरेक वैराग्य. व्यतिरेक वैराग्य म्हणजे विषयापासून आपल्या इंद्रियांना पूर्णपणे आवरून धरणं, हे व्यतिरेक वैराग्य आहे. त्याच्या पुढची वैराग्याची व्याख्या आहे एकेंद्रिय वैराग्य. एकेंद्रिय वैराग्य शब्दाचा अर्थ असा आहे की म्हणजे इंद्रियापासून सर्व विषय आवरले गेले, पण मनामध्ये आणखी थोडी विषयाची वासना शिल्लक थोडी राहिलेली असते, असा अर्थ केला. म्हणजे व्यतिरेक वैराग्यामध्ये काही इंद्रिय विषयापासून निवृत्त झाले, परावृत्त झाले, पण रसना आणि रसनेंद्रिय ज्याला म्हटले जातं, किंवा भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे की रसना शिष्णाचे अंकित, अशी काही इंद्रिय त्याची आवरली जात नाहीत, त्याला व्यतिरेक वैराग्य म्हटलेलं आहे. आणि एकेंद्रिय वैराग्यामध्ये सर्व इंद्रियांना तो विषयापासून आवरतो, पण त्याच्या मनामध्ये विषय राहिलेले असतात, मनामध्ये तो चिंतन विषयाचं करतो, त्याला एकेंद्रिय वैराग्य म्हणतात. आणि शेवटचं आहे ते व्यतिरेक वैराग्य, आपलं वशीकार संज्ञक वैराग्य. याचं वर्णन योगसूत्रामध्ये आलं आहे. दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम. वैराग्य म्हणजे काय? दृष्ट, अनुश्रविक. दृष्ट म्हणजे पाहिलेले विषय, अनुश्रविक म्हणजे ऐकलेले विषय, म्हणजे वेदामध्ये सांगितलेले. या सर्वच विषयांच्या विषयांतःकरणामध्ये त्यागाची इच्छा निर्माण होणं, याला म्हटलं जातं वशीकार संज्ञक वैराग्य. ऐहिक पारलौकिक कोणत्याही प्रकारचे विषय मला नकोच आहे. ऐहिकीचे का परत्रीचे विषय पायिक झाले या इच्छेचे, परिभोगावे हे न रुचे मना माझी. ऐहिक पारलौकिक विषय जरी समोर स्वतःहून आले तरी भोगावे हे न रुचे मना माझी, याला म्हटलं जातं वशीकार संज्ञक वैराग्य. ही सगळी वैराग्य, ही अपर वैराग्याचे 4 प्रकार झाले. आणि पुढचं आहे ते पर वैराग्य. योगसूत्रामध्ये असं म्हटलं, तत्परम यत पुरुष ख्यातेर गुणवैतृष्ण्यम. पुरुष ख्याती म्हणजे पुरुषाचा म्हणजे आत्म्याचा साक्षात्कार झाल्याच्या नंतर जेव्हा त्याला या त्रैगुण्याच्या विषयी सत्व रज तम म्हणजे तमोगुणाचे पदार्थ संपूर्ण असतात, रजोगुणाची क्रिया असते आणि सत्वगुणाचं ज्ञान असतं. तमोगुणातले कोणते पदार्थ आवडत नाहीत, रजोगुणाची कोणती क्रिया म्हणजे प्रवृत्ती कोणती आवडायला लागत नाही, आणि कोणतं संसारातलं ज्ञान प्राप्त करून घ्यायची त्याला इच्छा राहत नाही. या 3ही गुण आणि गुणकार्याविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये जे वैराग्य होतं ते पुरुष ख्याती झाल्यामुळे होतं, त्याला पर वैराग्य म्हटलं जातं. असे सर्व हे वैराग्याचे प्रकार आहेत. याच आशयाने कदाचित म्हटलं असेल, निळोबाराय म्हणतात, वैराग्य वाढी चढवोढी. चढावडीनं पुढचं वैराग्य पायरीनं अंतःकरणामध्ये वाढायला लागतं. म्हणले कशामुळं? सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. असं झालं. काय झालं? परमार्थ पोटी दृढावे झालं. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, अनुतापासी दोन्ही वचडे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, वैराग्य वाढे चढवोढी. 3 फलं झाले. शेवटी निळोबाराय म्हणतात, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी काय झालं? निळा म्हणे वाढे भाव.
अंतःकरणामध्ये देवाच्या विषयीचा भाव, भक्तिभाव वाढायला लागला. कारण चरित्र ऐकलं तुकोबारायांचं, ज्ञानोबारायांचं, त्यांची भक्ती ऐकली की अंतःकरणामध्ये ईश्वराविषयी भाव निर्माण होतो. आता भाव किती महत्त्वाचा आहे. भांडवल गाठी तरी विश्वास, किंवा भावची कारण असं म्हटलेलं आहे. भावच परमार्थाचं खरं कारण आहे. किंवा देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त असं म्हटलंय. देवासाठी भाव महत्त्वाचा आहे. भावे विन भक्ती, हरिपाठात ज्ञानोबारायांनी म्हटलेच आहे. भावाशिवाय तर परमार्थामध्ये भक्तीला सुरुवातच होत नाही. अंतःकरणात भाव निर्माण झाला पाहिजे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. हा जो सर्व भाव आहे, अनन्य भाव आहे, या अनन्य भावाची वृद्धी अंतःकरणामध्ये होत राहते. कशामुळे? सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, निळामने वाढे भाव. आणि शेवटी काय झालं म्हटले? सहज त्यांच्या ऐकता गोष्टी संचरे स्वानुभव निजांगे. स्वानुभव म्हणजे आत्मानुभव, निजांगे म्हणजे आपल्याच अंगाने, अंतःकरणामध्ये, म्हणजे स्वतः त्यालाच आपल्या आत्मस्वरूपाचा ब्रह्मरूपाने साक्षात्कार होतो. त्याला ब्रह्मानुभूती प्राप्त होते आणि त्याचं पूर्ण जीवन यशस्वीरित्या पूर्णतेला प्राप्त होतं. अशा ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असं जे श्रुतीनं वर्णन केलंय, या पूर्ण अवस्थेला तो साधक प्राप्त होतो. कशामुळे घडलं हे सगळं? सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, अर्थात संतांच्या चरित्राचं श्रवण केलं तर. म्हणजे एवढी सगळी फलश्रुती प्राप्त होते संतांच्या चरित्राच्या श्रवणाने किंवा चिंतनाने. म्हणून संतांचं श्रवण हे साधकाला आपलं साध्य प्राप्त करून देणारं आहे. मग संतांचं चरित्र हे साधकाचं साधन ठरलं पाहिजे. परमार्थ साधकाने कसा करावा हे तर आपल्याला कळत नाही. मग कसा करावा? येथ वडील जे जे करीते तया नाम धर्मो ठेविते येरतेची अनुष्ठिते सामान्य सकळ. यालाच म्हणावं संत चरित्र. वडील जे जे करीते तेच चरित्र आहे त्यांचं चरित्र आपण पाहावं. ज्ञानोबाराय म्हणतात, एखादा समजा विद्वान आहे, महात्मा आहे, त्याला सर्व शास्त्रांचं ज्ञान आहे, अभ्यासक आहे, आणि मग तो ज्या फलाला प्राप्त होईल त्याच फलाला एखादा अज्ञानी मनुष्य की ज्याला शास्त्राचं ज्ञान नाही त्यालाही प्राप्त व्हायचं आहे, पण त्याचा अभ्यास नाही शास्त्राचा कोणताही, मग त्यानं काय करावं? तर त्याचं उत्तर ज्ञानोबारायांनी तयाची आचरती पाऊले पाहुनी सात्विक श्रद्धा चाले तव तेची फळ ठेविले ऐसेल आहे. पावली म्हणतात तयाची आचरती पाऊले. तयाची म्हणजे ज्याचं शास्त्रज्ञान आहे, ज्याला प्राप्त झालेलं आहे, जो विद्वान आहे आणि जो महात्मा आहे, त्याची जी आचरणारी पाऊलं आहेत त्यालाच म्हणायचं चरित्र. तयाची आचरती पाऊले. पाहावं आपण तो महात्मा कसा वागतो, श्री गुरु कसं वागतात, काय आचरण करतात, त्यांचं ज्ञान काय, त्यांची भक्ती काय, त्यांची उपासना काय, त्यांचं कर्म कसं असतं, हे सगळं आपण त्यांचं पाहावं आणि तसं करीत राहावं. पाहुणे सात्विक श्रद्धेने आपण त्या पावलावर पाऊल टाकीत चालत राहावं. ज्ञानोबाराय म्हणतात, होतं काय, त्या मागं चालणारा जो अज्ञानी मनुष्य आहे, साधक आहे, त्याला तेच फळ प्राप्त होतं की जे फळ पुढचा चालणारा महात्मा जो आहे, संत पुरुष जो आहे, त्याला जे फळ प्राप्त झाले तेच फळ या अनुसरणाऱ्या साधकाला सुद्धा प्राप्त होतं. कसं? जणू काही ठेविले ऐशेल आहे. ठेविले ऐशे म्हणजे जणू काही त्याच्याच करता हे ठेवलं होतं आणि आल्याबरोबर त्याला ते प्राप्त झालं. जणू काही त्याच्याच करता ठेवलेलं आहे, अशा प्रकारे सहज त्याला ते फल प्राप्ती होत असते. म्हणून संतांचं चिंतन, श्रवण, मनन आपण केलं पाहिजे. आपला परमार्थाचा मार्ग हा मोकळा होत असतो. म्हणून संतांचं चरित्र हे आपल्याला सर्वात महत्त्वाचं अशा प्रकारचं आहे. म्हणून आपण या संत चरित्राचं आपण चिंतन सुरू केलेलं आहे. त्यामध्ये आपण कालपर्यंत विषय पाहिला आहे, भगवान विश्वमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचं प्राकट्य कसं झालं, अवतार झाला. अवतार आणि जन्म यात फरक असतो, थोडंसं आपण काल चिंतन केलेलं आहे. त्यांचं कुलवृत्तांत काय आहे तो आपण पाहिला, आणि त्यांचे वडील, आई वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांचं जे चरित्र आहे तेही आपण काल पाहिलं आहे. आणि जेव्हा ब्रह्मगिरीवरून हे सर्व आळंदीला आले, काल आपण शेवटी पाहिलं आहे, विठ्ठलपंतांनी ब्रह्मसभा भरवली आणि शेवटी एकदाचा सोक्षमोक्ष काहीतरी करावा म्हणून सर्व ब्राह्मणांसमोर विनंती केली आणि क्षमा याचना केली. चिंतन असं केलं आहे की खरं तर क्षमा याचना मागण्याची गरज नव्हती, कारण त्यांनी चूकच नव्हती केली कोणतीही. आपण पहिल्यापासून पाहत आलो आहे, गुरूंची आज्ञा हे सर्वात मोठं शास्त्र आहे. गुरु वाक्या वाचून शास्त्र हाती नशिवे. खरा साधक तोच असतो की गुरूंचं वाक्य हेच खरं शास्त्र आहे.
गुरूंची आज्ञा होते की तू संसाराला पुन्हा प्राप्त हो. बरोबर, गुरूंना कोणाची आज्ञा होते? साक्षात जगदीश्वर अशा विश्वेश्वर भगवान शंकराची इच्छा होते. त्यांनी दृष्टांत दिलेला होता रामानंद स्वामींना. आणि म्हणून भगवंताच्या इच्छेने श्रीगुरूंनी आज्ञा देऊन या ठिकाणी विठ्ठलपंतांना गृहस्थी पुन्हा बनवलं. त्यामुळे आणि पुन्हा गृहस्थीमध्ये येत असताना जे काही विधी करावी लागते त्यासाठी ते संपूर्ण त्यांनी केला होता. घृतकुंभ संभव नावाचा विधी त्यांनी पूर्ण करून शास्त्रोक्त विधीने ते पुन्हा संसारामध्ये प्रवृत्त झाले होते. हा सर्व विषय आपण पाहिला आहे आणि हे ज्ञान त्यांना होतंही. पण नाविलाज हा होता की त्यांचं कोणी ऐकायलाच तयार नव्हतं. सर्व समाज ब्रह्म समाज हा त्यांना वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलत होता, निंदा करत होता, त्यांचं ऐकून घ्यायला तयार नव्हता. आणि त्यामुळे आता आपलं झालं ते झालं, पण आपल्या मुलांची तरी मुंज व्हावी आणि त्यांना जातीमध्ये स्वीकारावं सर्वांनी. अशा प्रकारची अंतःकरणामध्ये जे आपल्या मुलांविषयीची तळमळ होती म्हणून त्यांनी ती ब्रह्मसभा भरवली आणि क्षमा याचना केली. म्हणजे माझं झालं ते झालं, काय असेल ते चुकलं माझं, क्षमा करा, पण माझ्या मुलांना तरी तुम्ही जातीमध्ये घ्यावं अशी विनंती केली. मग आता मला प्रायश्चित्त सांगा, मी घ्यायला तयार आहे. तेव्हा सर्वांनी पोथ्या उघडल्या, धर्मशास्त्र पाहिले, स्मृती पुराण इतिहास सगळं शास्त्र पाहिलं. पण कोणतंही शास्त्र पाहिलं की त्यांना एकतर काही प्रायश्चित्त सापडेच ना. बरं, सापडलं तर फक्त 3 कृत्स्न आणि 3 चांद्रायण व्रत करावी, एवढंच फक्त प्रायश्चित्त सापडायचं. यांना वाटायला लागलं अंतःकरणामध्ये द्वेष होता आणि एवढीशी छोटीशी सजा दिली तर मग यांचं समाधान होईना. आणि मग असं वाटायला लागलं त्यांना की जर ही छोटीशी सजा अशी दिली एवढीच तर मग कोणी उठेल, संन्यास घेईल आणि पुन्हा गृहस्थामध्ये येईल आणि मग असे कोणी पाप करील. तर त्यामुळे असं त्यांना वाटायला लागलं ह्यांना मोठी काहीतरी आपण शिक्षा दिली पाहिजे. असं वाटून त्यांनी अंतःकरणातल्या विद्वेषापोटी शिक्षा दिली, ती म्हणजे देहांत प्रायश्चित्त. आणि मग देहांत प्रायश्चित्त सांगितलं, मग दुसरी काही तुम्हाला शिक्षा नाही म्हटलं, हेच आहे आता शिक्षा, देहांत प्रायश्चित्त असं सांगितल्याच्या नंतर मग ठीक आहे म्हटले, मी स्वीकारतो. विठ्ठलपंतांनी स्वीकारलं. आता ही शिक्षा खरं तर विठ्ठलपंतांना होते, रुक्मिणी मातेला नव्हती. पण रुक्मिणी माता म्हटली की पतिव्रतेचे जिणे भ्रताराचे नि वर्तमाने असं म्हटले. भ्रतारा असेल तर पतिव्रता जिवंत असते, पती नसेल तर नाही. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची गा. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या पतीचंच अनुसरण रुक्मिणी मातेनेही केलं आणि दोघंही त्रिवेणी संगमाला प्रयागाला गेले. आपण पाहिलं काल रात्रीच्या वेळी सर्व आपल्या मुलांना पुन्हा आपेगावला घेऊन गेलेत आणि तिथं येऊन आपल्या चारही भावंडांना समजावून सांगितलं कसं आपण जीवन जगलं पाहिजे. सर्व नीती धर्मशास्त्राचा उपदेश आपल्या मुलांना केला आणि न ओढणारा पाय नाविलाजाने आपल्या मुलांसाठीच म्हणून त्यांनी उचलला आणि त्या ठिकाणी ते देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी निघाले असं आपण काल ऐकलंय. आणि मग आपेगावमध्ये ही मंडळी त्या ठिकाणी राहत होती. आता इथून पुढचं चरित्र असं आहे की त्यानंतर काही काळ आपेगावलाच राहिले ज्ञानेश्वर महाराज. हे सर्व भावंड आपेगावला राहिले. त्या ठिकाणी असं वर्णन केलं आहे की निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न सोपान काय सांभाळी सोपान मज लागे. निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज कोरांना मागून आणायचे आपेगावमध्ये आणि सोपान काका आदिशक्ती मुक्ताबाईंना सांभाळायचे. कारण यांचं वय लहान, मुक्ताई सर्वात लहान होती. मुक्ताई 6 वर्षाची झालेली, 6-7 वर्षाची. सोपान काका 9 वर्षाचे होते. ज्ञानेश्वर महाराज 11 वर्षाचे होते आणि निवृत्तीनाथ महाराज हे 13 वर्षाचे होते. तर अशा प्रकारे त्यांचा काही काळ त्या ठिकाणी गेला. कोरांनाचं अन्न असं म्हणण्यातून असं चिंतन केलेलं आहे की त्या ठिकाणी ब्राह्मण वस्ती कमी आहे. मराठी तिथे राहणारे आपेगावला होते आणि मग तिथून भिक्षा आणत असताना त्यांनी कोरांना आणावं आणि घरी शिजवून खावं. असं काही काळ त्या ठिकाणी गेला. मग शेवटी म्हटले निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज ही सगळी मंडळी एकत्र बसले. आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त तर आता घेतलेलं आहे. मग आता आपल्याविषयी आळंदीतील ब्राह्मणांचं काय मत आहे एकदा विचारलं पाहिजे, गेलं पाहिजे, त्यांना बोललं पाहिजे. आणि म्हणून हे निघाले. त्यावेळेस असं चिंतन केलंय की हे सगळे आले, पुन्हा आळंदीला आले. चौघेही आळंदीला आले. पुन्हा ब्रह्मसभा भरलेली आणि निवृत्तीनाथ महाराजांनी त्यांना विचारलं, म्हणते निवृत्ती आम्हा कवण गती सांगावे श्रीमंती विचारून. आपण श्रीमंत आहात, मोठे आहात, म्हणजे
श्रीमंत म्हणजे विद्यावंत आपण आहात, तर आम्हाला तुम्ही सांगावं आता आम्हाला काय गती आहे, आम्ही काय करावं पुढे. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या मातापित्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलेलं आहे, आता आम्हाला तुम्ही स्वीकारणार का, आमची शुद्धी तुम्ही करून घेणार का, शुद्धीपत्र देणार का. असं विचारल्यानंतर पुन्हा मग त्यांनी पोथ्या वगैरे उघडल्या. आता काय करायचं, त्यांना यावरून असं चिंतन केलेलं आहे की त्यांना समजेना नेमकं यांना आता उत्तर काय द्यावं, काहीच समजेना. आणि मग त्यांनी असं उत्तर दिलं की म्हटले आम्ही खूप ग्रंथ शोधून पाहिले, परंतु आम्हाला याचं काही उत्तर सापडत नाही, तुम्हाला शुद्धीपत्र द्यावं की न द्यावं, काय करावं. तर तुम्ही एक काम करा, आम्ही तुम्हाला एक पत्र लिहून देतो, ते पत्र घेऊन तुम्ही पैठणला जा आणि पैठणला ब्रह्मसभा भरवून तिथं मोठे मोठे विद्वान आहेत, तिथं तुम्ही त्यांना विचारा, तुम्ही शुद्धीपत्र मागा, तिथून शुद्धीपत्र आणा. यावरून असं चिंतन केलं की आळंदीचे ब्राह्मण विद्वान नसावेत त्या काळातील, एवढे असतीलही पण एवढे नाही की जेवढे पैठणचे होते. म्हणून त्यांनी असं उत्तर दिलं, म्हणले जा पैठणला आणि पैठणहून आणा तुम्ही शुद्धीपत्र, आम्ही नाही तुम्हाला देऊ शकत, आणि द्यावं की न द्यावं हे आम्हाला कळत नाही. असं सांगितल्यानंतर मग हे पत्रामध्ये असं लिहिलं होतं की ही संन्यासाची मुले आहेत, म्हणजे एकदम विद्वेषापोटी. खरं तर असं नव्हतं, संन्यास विधीपूर्वक संन्यासाचा पुन्हा संन्यास घेतला होता, त्याग केला होता पूर्णपणे आणि गृहस्थाश्रमात आले होते. आणि ते काही म्हणजे असं अविधी अशा प्रकारचं आचरणही नव्हतं. परंतु तरीही या सर्व ब्रह्म समाजामध्ये त्यांनी सभेमध्ये असं पत्र लिहून दिलं की ही संन्यासाची मुले आहेत, यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता आणि पुन्हा गुरूंच्या आज्ञेला निमित्त करून पुन्हा गृहस्थ आश्रमामध्ये आले आणि त्यांना ही अशी संतती झालेली आहे, यांची अशी ही निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ही त्यांची नावे आहेत. यांना आता कोणत्याही प्रकारचं म्हणजे जे श्रौत स्मार्त कर्म आहे ते राहिलं नाही. हे आता कोणताही त्याला ब्रह्मयज्ञ म्हणतात, अग्निहोत्रादी म्हणतात कर्म, ते करण्याचा अधिकार यांना राहिलेला नाही आहे, वगैरे वगैरे असं त्यांनी त्या पत्रामध्ये लिहिलं. आणि यांना शुद्धीपत्र द्यावं की न द्यावं याविषयी आपण विचार करावा, असं पत्र त्यांनी पाठवलं, दिलं. हे पत्र घेतलं निवृत्तीनाथ महाराजांनी हाती आणि आले, आपेगावला गेले. पुन्हा तिथं राहिले, तिथं जाऊन त्यांनी पाहिलं, पत्र वाचलं. तर हे पत्र दिल्याच्या नंतर पैठणचाही ब्रह्मसमाज यांना शुद्धीपत्र देण्याची काही शक्यता नाही, कारण असं पत्र लिहून पाठवलेलं आहे की हे वाचल्यानंतर कोणीही शुद्धीपत्र देणारच नाही आहे, असं ते पत्र होतं. आणि मग या शुद्धीपत्राच्या संबंधी आणि या मुंजेच्या विषयी या चारी भावंडांचं परस्पर त्या ठिकाणी बोलणं झालं. एकमेकाची मतं एकमेकाला सांगू लागले. निवृत्तीनाथ महाराजांना तर श्री गुरूंचा अनुग्रहच लाभलेला होता, ब्रह्मज्ञान झालेलं होतं आणि त्यामुळे निवृत्तीनाथाने आपलं स्पष्ट मत सांगून टाकलं तिघांनाही. म्हटले ऐका ज्ञानदेवा, मला तर हे मुंजी कराव्या, शुद्धीपत्र घ्यावं, जातीमध्ये आपला स्वीकार करावा याची मला काही अपेक्षाही वाटत नाही, गरजही नाही, काहीच नाही. म्हटले का गरज नाही, तर त्याची त्यांनी कारणं सांगितले. ते म्हटले नाही जाते कुळ वर्ण अधिकार, क्षेत्री वैश्य शूद्र द्विज नव्हे. मी कोण आहे म्हटले, ऐका, मला कोणत्याही प्रकारचं खरं जाती नाही, कुळ नाही, वर्ण नाही, मी क्षत्रिय वैश्य शूद्र द्विज याच्यापैकी मी कोणीच नाही. नव्हे दैवगण यक्षना किन्नर, ऋषी निशाचर तेही नव्हे. मी देवगणापैकी कोणी देव नाही, यक्ष नाही, किन्नर नाही, ऋषी नाही, निशाचर नाही, काही नाही. मग ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट निजबोधे इष्ट स्वरूप माझे. ते अविनाश असणारं, अव्यक्त असणारं, जुनाट म्हणजे अनादि अनंत असणारं जे ब्रह्म आहे ते माझं स्वरूप आहे. अशा निजबोधानेच मी तृप्त आहे आणि हे माझं आत्मरूप ब्रह्मस्वरूप असल्यामुळे मला मुंजे करण्याची काही अपेक्षा नाही. नव्हे आप तेज वायू व्योम पाही महत्त्व तेही विराट नव्हे. मी आप म्हणजे जल, तेज, वायू, आकाश, पृथ्वी हे पंचमहाभूत मी नाही, महत्त्व मी नाही, ते विराट हिरण्यगर्भ तेही मी नाही. नव्हे मी सगुण, नव्हे मी निर्गुण, अनुभूती भजन होऊन नव्हे. मी सगुणही नाही, मी निर्गुणही नाही, अशी माझी अनुभूती आहे. आणि हे भजन करून अशा प्रकारची अवस्था नाही का प्राप्त होणार. निवृत्ती म्हणत असे ऐक ज्ञानेश्वरा, माझी परंपरा अशी आहे, माझी परंपरा अशी आहे, पहा ज्ञानेश्वरा ऐक, मला म्हणजे करून घेण्याची इच्छाही नाही, काही गरजही वाटत नाही, मी अविनाश निर्गुण निराकार ब्रह्मस्वरूप आहे. असं चिंतन, असं आपलं मत
निवृत्तीनाथांनी मांडलेला आहे. आता जगद्गुरु शंकराचार्यांनी निर्वाण दशक ग्रंथामध्ये स्वानुभव प्रगट केलेला आहे. ते म्हटले आपलं स्वरूप आहे कसं ते पूर्ण इथं असेच पद आहेत. आचार्यांनी असं म्हटलंय, न भूमिर न तोयम न तेजो न वायुर न खम नेंद्रियम वा न तेषाम समूह अनैकांतिकत्वात् सुषुप्तेक सिद्ध सदैको वशिष्ठः शिवः केवलोहम. मी ते भूमी नाही, तो पाणी नाही, तेज नाही, वायू नाही, आकाश नाही, इंद्रिय नाही, मन बुद्धी काही मी नाही. हे अनैकांतिक म्हणजे व्यभिचारी आहेत. आणि सुषुप्त एकसिद्ध हा एका सुषुप्तीमध्ये असणारा जे एकसिद्ध असणारा स्वरूप आहे आत्मा परमात्मा स्वरूप ते शिवतत्व केवळ मी आहे. न वर्णा न वर्णाश्रम आचार धर्म हा वगैरे. मी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य श्रुते हस्तामलकाला असंच विचारलं आचार्यांनी. म्हणजे तो कोण आहे सांग बरं. तो बोलत नव्हता काहीच. तेव्हा तो हस्तामलक म्हणायला लागला, नाहम मनुष्यो न च देव यक्षौ न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी न गृही वनस्थो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपहा. न अहम मनुष्यः मी मनुष्य नाही, मी देव नाही, यक्ष नाही, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यापैकी मी कोणीच नाही. मी ब्रह्मचारी नाही, मी गृहस्थी नाही, मी वानप्रस्थी नाही, मी भिक्षू म्हणजे संन्यासी पण नाही. कोण आहेस तू? अहम निजबोध रूपहा मी निज ज्ञान स्वरूप आहे. केवल एकमेव अद्वितीय असं जे स्वरूपभूत ज्ञान ब्रह्मरूप ज्ञान तेच माझं स्वरूप आहे. असा जो आपला व्यापक अनुभूती सांगितला तसं या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की असं माझं स्वरूप असल्यामुळे मला काही या मुंजींची अपेक्षा नाही, इच्छा नाही. हे ऐकलं ज्ञानेश्वर महाराजांनी. आता ज्ञानेश्वरीमध्ये असं वर्णन केलंच आहे ना. स्वतः ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात की ज्ञानी पुरुषाला कशाची इच्छा नसते. किमिच्छन कस्य कामाय शरीरमनुसं ज्वरेत असं म्हटलंय. ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न सतत्ववित असं म्हटलंय की ज्ञानामृताने जो तृप्त झाला त्याला कशाचीही इच्छा शिल्लक राहत नाही. आणि इच्छा शिल्लक राहिली असेल तर तो ज्ञानी नाही असं वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, जया आत्मज्ञानाच्या ठाई कर्म आपुल्या जीविता पाही होऊन या उतराई लया जाय. आत्मज्ञानामध्ये सगळं कर्म उतराई होतं. आता आत्मज्ञान प्राप्त झालं की पुन्हा कर्म करण्याची गरज राहत नाही. हरपले दावुनी जैसा मार्ग सरे वीर विलासा ज्ञानाची कळस वळगे तैसा कर्म प्रासादाचा. एखादा मनुष्य हरवलेला आहे, मग त्याला शोधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबिले जातात. त्या मार्गांनी एकदा तो हरवलेला मनुष्य सापडला की आता त्या मार्गाची पावलाची काही गरज आहे का? त्या मार्गाची काही गरज आहे का? त्या रस्त्याची काही गरज आहे का? काहीच नाही. त्याप्रमाणे कर्माने अंतःकरण शुद्धी होते वगैरे हे अगोदर आहे. ते ब्रह्मज्ञान होईपर्यंत कर्माची गरज आहे. पण एकदा ब्रह्मज्ञान झालं की पुन्हा कर्म करण्याची आवश्यकता नाही. म्हणून ज्ञान या पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथांचा सखा बोलेला तो ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने वर्णन केलंय. ज्ञानी पुरुषाला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहिलेलं नसतं. काम नाही झालो पाही रिकामा किंवा कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो असं ज्ञानी पुरुषाचं जीवन असतं. श्रुती माता सांगते, तत्र वेदा अवेदा भवन्ति चांडालो अचांडालो भवति पुलकसः अपुलकसो भवति. त्या स्वस्वरूप स्थितीमध्ये ब्रह्मावस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचे देहाचे धर्म राहत नाहीत. पंचदशीमध्ये एक गोड श्लोक आलाय बघा, सहज आठवला आता. वर्णाश्रम वयोवस्थाभिमानो यस्य विद्यते तस्यैव निषेधाश्च सकलो तस्यैव निषेधाश्च विधयो सकला अपि. वर्ण आश्रम वय अवस्था जाती सगळ्या गोष्टी कोणाला? अभिमानो यस्य विद्यते ज्याला देहावर अभिमान आहे अर्थात ज्याला ब्रह्मज्ञान झालं नाही त्याला. मग त्यालाच निषेध विधी निषेध हे सर्व त्याला आहे. एकदा ब्रह्मज्ञान झालं की त्याला कोणते विधी निषेध नाहीत, कर्माची आवश्यकता राहत नाही असं वर्णन केलं. श्रुती माता सांगते बघा, निस्त्रय गुण्ये पथी विचरताम को विधी को निषेधः. त्रिगुणाच्या अतीत जो झालेला आहे त्याला कसले विधी आणि निषेध असं वर्णन केलंय. म्हणून त्या ज्ञानी पुरुषाचं वर्णनच असं असल्यामुळे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की मला कोणतं कर्तव्य नाही आणि मला याची आवश्यकताही नाही वाटत. असं ऐकल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं मत मांडलंय. ज्ञानोबा आता हे ज्ञानेश्वर महाराज आहेत, ज्ञानाचे ईश्वर आहेत. माऊली म्हटले असं आहे पहा, श्रुती माता तुम्ही जरी सांगत असले, हे आपलं अनुभव सांगत असले, हे सगळं खरं आहे. पण श्रुती माता शेवटी असं म्हणते की यद्यपि शुद्धम नाचरणीयम नाचरणीयम. जरी
आपलं म्हणणं खरं असलं तरी लोकविरुद्धम नाचरणीयम, लोकव्यवहाराच्या विरोधी अशा प्रकारचं आपलं जीवन असू नये. तो ज्ञानी पुरुष असला तरी. आता असंही चिंतन माऊलींनी केलेलं आहे बघा. तिथं असं वर्णन आहे, विधी वेद विरुद्ध संपर्क संबंध नाही भेदाभेद स्वस्वरूपी, अविधी आचरण परमदूषण वेदो नारायण बोलिला. साक्षात वेदो नारायणानं असं सांगितलेलं आहे की ज्ञानी पुरुष असला तरी सुद्धा त्याने अविधीने आचरण करायचं नाही, हे परमदूषण आहे. स्वधर्म अधिकार जाती परत्व भेद उचित ते शुद्ध ज्याचे तया. तो ज्ञानी असला अज्ञानी असला कोणी असला तरी त्यानं आपल्या धर्मानंच वागलं पाहिजे. आणि जातीपरक, जातीभेद वर्णभेद वगैरे आहे हा सगळा मानून त्यानुसारच आपलं कर्म त्यानं केलं पाहिजे, असा वेदाचा उपदेश आहे. म्हणून या संती अवश्य आचरावे, जना दाखवावे वर्तून या. संतांनी विशेष आचरण केलं पाहिजे आणि लोकांना दाखवून दिलं पाहिजे की असं कर्म केलं पाहिजे. कुळीचा कुळधर्म अवश्य पाळावा, सर्वथा न करावा अनाचार. अनाचार करू नये, आपले कुलधर्म सुद्धा पाळले पाहिजे. प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, पावन अवस्था जरी झाली, जरी त्याची अवस्था पावन झाली, तो पवित्र झाला, ज्ञानाने तृप्त झाला, तरी सुद्धा ज्ञानोबाराय म्हणतात की अशास्त्री चालता प्रत्यवाय आहे. अशास्त्रानं आपण आचरण करायचं नाही, त्याला प्रत्यवाय म्हणजे दोष लागतो. म्हणून ज्ञानदेव म्हणे, ऐकाजी निवृत्ती बोलिली पद्धती धर्मशास्त्री. धर्मशास्त्रामध्ये अशा प्रकारची पद्धती सांगितली देवा. म्हणून तुम्ही असं म्हणू नका की मला काही कर्तव्य, तुम्हाला कर्तव्य नाही, पण तुमच्या पाठीमागून जो समाज येतोय त्यांना कर्तव्य आहे ना. तुमच्याकडे बघून उद्या लोक चालणार आहेत, म्हणून तुम्ही संतांनी विशेष आचरावे लागे संते. माऊलींनी गोड वर्णन केलंय बघा. देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागे. मार्गी अंधा सरिसा, पुढे देख नाही चाले तैसा, अज्ञाना प्रकटावा धर्म तैसा आचरोनी. हा गा ऐशे जरी न कीजे तरी अज्ञाना काय उमजे, तेही कवणे परी जाणे जे मार्गा ते या. अज्ञानी लोकांनी कसं जाणावं सांगा. येथ वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविते, येरतेचे अनुष्ठिते सामान्य सकळ असा आहे. म्हणून हे ऐशे स्वभावे म्हणून कर्म न संडावे, विशेषे आचरावे लागे संती. हा सर्व विचार त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी मांडला. आणि माझं असं मत आहे की आपण जरी पावन असलो, पवित्र असलो, ज्ञानी असलो, आपण मुक्त असलो, तरीही आपण संत भूमिकेतून अवतरलो आहोत आज. त्यामुळे आपल्याला कर्म तैसे संत जगी आणि क्रिया करून दाविती अंगी, या न्यायाने आपल्याला या कर्माने जावं लागेल. म्हणून आपण मुंज केले पाहिजे आणि आपण शुद्धीपत्र घ्यायला गेलं पाहिजे, असं माझं मत आहे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. आता या मुंजीविषयी पुन्हा सोपान काकांनी आपलं मत, त्यांनी थोडंसं परखड मत मांडलेलं आहे सोपान काकांचं. सोपान काकांनी असं म्हटलेलं आहे, ते म्हणतात याच्यात काय एवढा विचार करायचा आहे. म्हटले सरळ आपण पैठणला गेलंच पाहिजे, जावं की न जावं हा विचार करू नका, आपण गेलंच पाहिजे, शुद्धीपत्र आणलंच पाहिजे, आपण आपल्या मुंजी केल्याच पाहिजे. आपण काय एवढे नीच आहोत का? काय आपण एवढं वाईट केलंय कुणाचं? कितीतरी मोठे मोठे ऋषी मुनी अशा प्रकारचे नीच कुळामध्ये जन्माला आले. त्यांना काय एवढं वाळीमध्ये कोणी टाकलं होतं का? त्यांना कोणी अस्पृश्य समजलं होतं का? त्यांनी काय त्यांच्या मुंज झाल्या नाहीत का? अशा प्रकारे आपलं मत परखड थोडंसं असं मत मांडलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आमचे आई वडील काही दुराचारी होते का? त्या जाबालासारखे आम्ही गोत्रहीन आहोत का? असे अभंग आहेत बरं का, अभंगाचा अर्थ आहे हा. आणि त्या गोत्रहीन अशा जाबालाची सुद्धा उपनिषदामध्ये वर्णन आहे, त्याची मुंज झाली असं वर्णन आहे. त्या वसिष्ठासारखे आम्ही दाशीपासून झालोय का? असं वर्णन केलंय त्यांनी. आम्ही विश्वामित्रासारखे काय वेश्येपासून झालोय का? आम्ही अगस्तीसारखे काय आलत्या भलत्याच्या वीर्याने जन्माला आलेलो आहोत का? असं वर्णन केलंय महाराज. आम्ही काय वृषलेपासून म्हणजे वेश्येपासून जन्माला आलोय का? आशांची सुद्धा मुंज करून घेतले, त्यांना पावन केलं ऋषी मुनींना, मग आम्हाला का नाही करणार ते पावन? केलंच पाहिजे, असं त्यांनी सोपान काकांनी आपलं मत मांडलेलं आहे. पांडवांचे कुळ शोधिता निर्मूळ, कुंडजार गोळ बुद्धी कासे, भक्ती हे सरते जाते न सरते, ऐशी आत्मस्थिती स्वसंवेद्य. दुर्वास वशिष्ठ अगस्ती गौतम हे ऋषी उत्तम कुळीचे कैसे, असं म्हणते. हे उत्तम कुळातले ऋषी आहेत का सगळे? यांचा इतिहास पहा एका एकाचा. व्यास आणि वाल्मिकी कोण कुळ तयाचे, तैसेची आमुचे सोपान म्हणे. असेच आम्ही आहोत, मग आम्हालाही पवित्र करून घ्या, असं आपण बोलू आणि आपण गेलंच पाहिजे. बघा त्या व्यासांचा इतिहास माहिती असेल आपल्याला. व्यासांची निर्मिती कशी झालेली आहे. पराशरापासून पराशरे केले काय, भोगिली पाही दुर्गंधा, असं म्हटलंय. पराशरांना गंगेला पार करून पलीकडे जायचं होतं आणि तिथं एक नौका होती. त्या नौकेमध्ये एक मुलगी बसलेली होती.
तिचे वडील कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेलेले, तिथं ते त्या नावेमध्ये बसलेली नावाडी होऊन, आता नाव आहे कोणीतरी नावाडे दिसतंय म्हणून नावेमध्ये बसले आणि त्या मुलीला सांगितलं म्हणे की मला पलीकडच्या किनाऱ्यावर जायचं आहे. पराशर ऋषी म्हणाले मला तू घेऊन जाशील का? तिचा व्यवसाय असतो. बसली, निघाली, नाव सुरू झाली. अर्ध्या गंगेमध्ये नाव आल्यावर त्यांच्या अंतःकरणामध्ये कामवासना उत्पन्न झाली आणि सरळ आपली इच्छा व्यक्त केली, बोलून दाखवलं तिला. आणि मग ती म्हणाली की असं कसं बोलता म्हणे, आपण महान आहात, मी काय लहान आहे. आणि मी एक मत्स्यगंधा, तिचं नाव होतं मत्स्यगंधा. का? जमाशासारखा वास येत होता अंगाचा, म्हणून दुर्गंध येत होता. पण मत्स्यगंधा अशा प्रकारची ती कन्या. आणि ती म्हणाली असं माझं या ठिकाणी मत्स्यगंधा आहे, मी दुर्गंध आहे आणि ही गंगा माता खालून पाहत आहे, दिवस आहे, वरून सूर्यनारायण पाहतो आहे आणि तुम्ही मला अपवित्र केल्याच्या नंतर माझा स्वीकार नंतर कोण करील वगैरे अनेक प्रश्न विचारले, अनेक अटी टाकल्या. तेव्हा ते म्हटले तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतो म्हटले. म्हणजे दिवस आहे का? दिवसाची रात्र केली पराशर ऋषीने आपल्या तपाने. गंगा माता पाहते का? गंगेच्या वर नाव उचलून धरली, म्हणे वर आधार केले. म्हटले तुला कोणी वरणार नाही का? तुला एक राजा स्वीकारेल म्हटले. पुढं तो शंतनू राजा. म्हणून तुला तुझं लग्न आहे का राजा बरोबर होईल म्हणे, त्याची काही काळजी करू नका. आणि तुझा पुत्र तुझ्या उदरी जो जन्माला येईल माझ्यापासून पुत्र, तो एक ईश्वराचा अंश असेल म्हणे, अवतार असेल, तो जगाचा उद्धार करेल, वेदशास्त्र पुराणांचं तो लिखाण करेल. हे सगळ्या त्यांनी त्या ठिकाणी प्रतिज्ञा पूर्ण केल्या. आणि त्या मत्स्यगंधेपासून जे झाले ते व्यास मुनी. आता असं तर नव्हतं यांचं, म्हणजे हे मत आहे सोपान काकांचं. असे तर आम्ही नाही आहोत, आम्ही आमच्या आईच्याच उदरातून जन्माला आलो आहोत. आमचे वडील पवित्र होते, शास्त्रोक्त मार्गाने त्यांनी गृहस्थ आश्रम केलेला होता, आम्हाला का नाही ते पवित्र करणार? त्यांनी केलंच पाहिजे. या आशयाने सोपान काका म्हणतात की आपण चला गेलंच पाहिजे पैठणला, जाऊया. आणि मग मुक्ताईनं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की मुक्ताईचं मत विशेषत्वाने असं दिलं नाही, कारण मुक्ताई तेव्हा लहान होत्या, पण मुक्ताई परखड होत्या असं वर्णन आहे. स्वभावाने खटकळ खट्याळ स्वभावाच्या जरा होत्या असं, म्हणजे असं म्हणजे की तिचं व्यंग्यार्थ कोणाला कळत नव्हता बोललेला. तिचं बोललेलं कोणाला कळत नव्हतं, पण दुसऱ्याच तिला कळायचं. दुसरं कोणी कितीही सूक्ष्म बुद्धीनं जरी बोललं तरी तिला ते कळायचं व्यंग्यार्थ. पण अजूनही बघा तुम्ही, निवृत्तीनाथ महाराजांचे अभंग अवघड आहेत माऊलींपेक्षा, पण निवृत्तीनाथ महाराजांपेक्षा सुद्धा मुक्ताबाईचे अभंग अवघड आहेत. त्याचा आशय नेमका काय काही कळत नाही. काही कोट अभंग आहेत, मुंगी उडाली आकाशी वगैरे असे, तिने गिळिले सूर्याशी, सगळ्यांचा व्यंग्यार्थ जाणते पण त्याचा व्यंग्यार्थ कोणालाच कळत नाही. अशा प्रकारची आदिशक्ती मुक्ताबाई. तिनंही सांगितलं, तिचं परखड स्वभावाचे होते. चला म्हटले आपण गेलं पाहिजे आणि शुद्धीपत्र आणलं पाहिजे असं वर्णन केलं. थोडासा या ठिकाणी विषय असा दिला आहे की मुक्ताबाईच्या विवाहाचा विषय, लग्न का केलं नाही, गरजच नव्हती म्हणून केलं नाही. याच्यात काय एवढा विशेष विचार करण्यासारखे काय एवढी ही गोष्ट नाही आहे, स्वतंत्र विषय आहे. दुसरी गोष्ट अशी की त्याच्यासारखा तिला शोभणारा श्रेष्ठ कोण असा जगामध्ये होता, कारण ती लक्ष्मी साक्षात माया आहे, ती आदिशक्ती आहे आणि तिचा पती नारायणच आहे. आणि तो नारायणच इथं भाऊ म्हणून आलेला आहे या अवतारामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने. मग दुसरा कुणाबरोबर ते विवाह करेल? तिच्या योग्यतेचा आहे तरी कोण दुसरा, म्हणून तिनं विवाह केला नाही. असं अनेक कारणं काही सांगता येतील, त्यांना काही आवश्यकताही नव्हती. त्यानंतर असं चिंतन केलंय की ही सगळी मंडळी गेली मग पैठणला गेले. आणि आईवडिलांकडून ऐकलंच होतं की पैठणला आमचे मामा आहेत, विठ्ठलपंतांचे मामा होते पैठणला, कृष्णाजी पंत देवकुळे. आणि मग गेले, कृष्णाजी पंतांच्या वाड्यामध्ये उतरले, पाहिलं. आता कृष्णाजी पंतांचं त्यावेळेस वय झालेलं आणि आपला परिचय दिला ह्या भावंडांनी. गंगेमध्ये स्नान वगैरे केलं, पैठणला उतरले आणि कृष्णाजी पंतांकडे गेल्याच्या नंतर त्यांनी आपला परिचय दिला. सांगितलं म्हणे आमचे आई वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता, त्यांचे आम्ही भावंड आहोत. अत्यंत आनंद वाटला. आता यांचे बाच्चेच होते विठ्ठलपंत. म्हणे कितीतरी लाड कौतुक त्यांचं केलं, किती लहान मुलं आहेत. म्हणे कशी आहे आमचा विठ्ठलपंत, कसा आहे वगैरे विचारलं. त्यांना तिकडं काहीच माहिती नव्हतं. तेव्हा यांनी सांगितलं, म्हटलंय काका आमच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलेलं आहे. म्हणजे का सर्व हकीकत
पूर्वचरित्र ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं. खूप अत्यंत वाईट वाटलं. एवढ्या लहानपणी आईवडिलांचं प्रेम दुरावणं, त्यांची छत्र कृपा छाया त्यांची मुलांना प्राप्त न होणं, याच्यापेक्षा किती मोठं दुसरं काय दुःख असणार आहे. अत्यंत वाईट वाटलं आणि लाड कौतुकानं त्यांनी घरामध्ये घेतलं आणि ते पत्र दाखवलं. पत्र वाचून पाहिलं. त्यावेळेस कृष्णाजी पंत म्हणाले, हे पत्र वाचल्याच्या नंतर पैठणची ब्रह्मसभा तुम्हाला न्याय देणार नाही, त्यामुळं मी ब्रह्मसभा भरवतो, पण जे काही घडलं ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुखाने सांगा, हे पत्र दाखवू नका. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, आजोबा तुम्ही करायचं ते सर्व करा, पण असं खोटं करून चालणार नाही. जे काही पत्र दिलेलं आहे आम्हाला ते पत्र आम्ही त्यांना दाखवल्याशिवाय नाही. आणि मग आता त्या ब्रह्मसभेचं वर्णन आहे. नागनाथ घाटावर त्या ठिकाणी ब्रह्मसभा भरवली, सर्वांना आमंत्रण दिलं आणि सांगितलं. पूर्ण पैठणमध्ये त्यावेळेस मोठं शहर होतं पैठण, आणि सगळ्या अगदी लहान थोरापर्यंत सर्वांपर्यंत बातमी गेली, एका संन्याशाची मुलं आलेली आहेत न्याय मागायला, आणि त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला, पुन्हा गृहस्थ आश्रम, पुन्हा ही संतती झालेली आहे आणि ते पैठणला आलेले आहे, यांना शुद्धीपत्र द्यायचं आहे वगैरे. हे कळायला अगोदरच चर्चा झाली पूर्ण, आणि मग मोठी गर्दी झाली पैठणमध्ये. त्या ब्रह्मसभेमध्ये भरली ब्रह्मसभा. पाचारोनी सर्वा केली ब्रह्मसभा, मिळविले द्विजा व्युत्पन्नासी. व्युत्पन्न म्हणजे विद्वान, अशा प्रकारचे सगळे ब्राह्मण पंडित विद्वान त्या ठिकाणी बोलवले. ब्रह्मसभा भरवली आणि मग ते पत्र दिलं. समोर पत्र ठेवलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी असे हात जोडले. आळंदीच्या ब्राह्मणांनी आम्हाला हे पत्र दिलेलं आहे. पत्र वाचलेलं आहे. पत्र वाचलं मोठ्याने एकाने की सगळे लोक कुजबूज करायला लागले. कोणी निंदा करायचं, अरे अरे अरे, हे म्हणायचे हे काय संन्याशाची मुलं आहेत, ही कार्टी आहेत, आईवडिलांनी काय मोठं पाप केलं, हे पापी संतती जन्माला आली, नाही ते अपशब्द बोलायला लागले. कोणी म्हणायचं अरे अरे, त्यांच्या वडिलांचा दोष तुम्ही यांना कशाला लावता, ही लहान मुलं आहेत, किती भोजिरी आहेत, गोंडस आहेत, शांत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा, असं म्हणायचे. आणि कोणी त्या ठिकाणी त्यांचा लाडही करायचं, कोणी निंदाही करायचं. हे सगळं कोणी हसायचं. वासिली या पत्र हसती सकळ, म्हणते याती कुळ नाही, अशी सगळे लोक हसायला लागले. यांना कोणती याती नाही, कुळ नाही, असं म्हणायला लागले. शेवटी मग नवते जे ऐकिले ते नेत्री देखिले, अपूर्व ही मुले श्रीपादाची. लोक असं म्हणायचे, आजपर्यंत कधी आम्ही पाहिलं नाही, ऐकलं नाही, ते आज पाहायला भेटायला आम्हाला समोर संन्याशाची कार्टेची ही लेकरं आहेत, मुलं आहेत, असं म्हणायला लागले. चतुर्थ आश्रम आणि भार्येशी संबंध ऐकत आहे, निषिद्ध घडते दोष. अरे हे पत्र वाचलं आम्ही कानानं, आम्हाला दोष लागला म्हटले. का? चतुर्थ आश्रमी संन्यास घेतला आणि पुन्हा पत्नीशी संबंध केला आणि ही संतती झाली. अरे म्हटले, हे ऐकलं आम्हाला आता दोष लागला, असं म्हणायला लागले काही. म्हणजे अगदी उपहास केला. शेवटी नावं विचारली, तुमची नावं काय सांगा बरं. ठेवी येले नावे बरवी विचारून, केले उपजवून पतित पोरे. नावं सांगितली, माझं नाव निवृत्ती आहे, माझं नाव ज्ञानेश्वर आहे, सोपान आहे, मुक्ताई. नावं ऐकल्याबरोबर लोक उपहास करायला लागले. काय नावं ठेवलेत बघा म्हणले, निवृत्ती, आणि उपहास करायची. मग निवृत्ती नामे प्रवृत्ती बांधला, सोपान अवघडला प्रत्यवाय. नाव तर निवृत्ती आहे म्हटले, आणि प्रवृत्तीमध्ये बघा कसा आला, आणि मागायला शुद्धीपत्र मागायला आला. प्रवृत्तीला किती बांधलेला आहे, नाव तर निवृत्ती ठेवलंय. सोपान म्हणजे सरळ पंथ, पण हाच अवघडला म्हणले. सोपानच अवघडून बसला प्रत्यवाय लागला याला. आणि नावाच्या विरुद्धच आहे पूर्ण यांचं. ज्ञानदेव नामे ज्ञानाचा दिवस. ज्ञानाचा दिवस म्हणजे ज्ञानदेव असा अर्थ ज्ञानदेव शब्दाचा आहे. पण आणि तो पतित वेश बाळकाच्या वेशामध्ये हा पतित झालेला आहे. नाव तर ज्ञानदेव आहे, असं नावाचा उपहास लोक करू लागले. मुक्ताबाई आणि मुक्तीची सुराणी, ज्ञानदेव आणि पातित्य भोगी. नाव तर ज्ञानदेव आहे आणि पातित्य भोगायला लागलाय. आणि नाव तर मुक्ताबाई आहे आणि मुक्तीची सुराणी आहे, म्हणजे मुक्तीचा पत्ता नाही, नाव तर मुक्ती ठेवलंय. असा उपहास करायला लागले लोक. काही म्हणायचे नावावर काय असतं रे. एका लहान मुलाला घरामध्ये लोक म्हणतात, जेवी छत्रपती म्हणते घरच्या बाळका, परिकायचा गज शिक्का त्याशी नाही, राज्य त्याशी. छत्रपती म्हणतात, पण त्याच्या घरच्या बाळकाला काय गज शिक्का राज्य काय असतं का? काय नसतं म्हटलं. नामापाशी काय राजा आणि वाहे मोळ्या श्री. नाव राजा असतं आणि डोक्यावर मोळ्या वाहतं म्हटले. असं होतं बऱ्याच वेळा. रवी नाम दधी मंथन करीत, फणी विंचरित वनिता केश.
त्या मंथन करणारी जी असते तिला आपण रवी म्हणतो, मग ते काही प्रकाश देते का? तिचं नाव रवी आहे. आणि फणी, डोकं विंचरतात ती फणी असते, मग ते काय विष देते का? तिचं काय विष लागतं कुणाला? नाव तर फणी आहे. असं लोक उपहास करायचे. नावापाशी काय असतं म्हणजे काही आजकाल लोक नावं ठेवतात. इंद्रधनु आणि क्षणमात्रेची विरे, मेरू आणि फिरे माळे सवे. इंद्रधनु म्हणतो आपण आकाशामध्ये जो आला त्याला काय म्हणतो आपण? इंद्रधनुष्य. क्षणमात्रेची विरे, इंद्रधनुष्य म्हणजे काय? इंद्राचं वज्र, ते कधी नष्ट होत नाही. आणि आकाशात जे येतं ते इंद्रधनुष्य एका क्षणामध्ये नष्ट होऊन जातं, पण म्हणतो त्याला आपण इंद्रधनुष्य. मेरू आणि फिरे माळे सवे, मेरुमणी म्हणतो आपण माळेतला. माळेमध्ये एक जो गुरुमणी त्याला मेरुमणी म्हणतात. मेरू स्थिर असतो, पण हा सारखा फिरत राहतो. मेरुमणी आपल्या गळ्यामध्ये किंवा माळ जपताना हा फिरत राहतो. नाव मेरू आहे पण फिरत राहतो. नावात काय असतं? असं कितीतरी त्या ठिकाणी द्वेष करायला लागले, नावापासून उपहास करायला लागले, लोक हसायला लागले. काही जण चांगलंही म्हणायचे. एक जण म्हटलं, अरे नावात काय असतं म्हटलं, बघा ना ते पलीकडे जो रेडा चाललाय ना, पहिलं तो गे मैसा पखाले वाहते आणि ज्ञान्यातया म्हणती विश्वजनी. लोकांमध्ये त्याला सगळे ज्ञान्या म्हणतात, म्हणजे ज्ञान्या म्हणतात. त्याचंही नाव ज्ञानेश्वर आहे. मग तो पाखाल्या वाहतोय, हाल्या आहे तो, त्याचंही नाव ज्ञान्या आहे. म्हशीचं रेडकू, त्याच्यामध्ये हे यांचंही नाव ज्ञानेश्वर आहे. म्हटलं एवढं विशेष काय? नावं कोणाचंही असतं. असं म्हटल्याबरोबर काही लोक मात्र म्हणू लागले की असं काय तुम्ही कुणाची तुलना करता, असं काही म्हणायचे. म्हैशीपुत्र आणि नामे म्हणती ज्ञाना, तरी काय तो येईल प्रज्ञाशीळ. म्हशीचा पुत्र आहे, त्याला ज्ञान्या म्हणतात सगळे, पण त्याला काही कुठली प्रज्ञा आहे का? असं लोक विचार करायचे. तशी यांची नावं ठेवली तर वडिलांनी चांगली नावं ठेवलेली आहेत. असा उपहास केल्याबरोबर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर मुक्ताईला राग येत होता, बोलण्याची इच्छा होत होती, त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायची इच्छा मुक्ताईची होत होती म्हणे. पण निवृत्तनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर तिला असं गप्प करायचं म्हणे, मुक्ताई बोलू नको, आपण शुद्धीपत्र घेण्यासाठी आलो, वादविवाद करण्यासाठी आलेलो नाही आहो, म्हणून शांत करावं तिला आणि यांनी शांत राहावं. कितीतरी महाराज त्रास यांना झालेला, निंदेचे शब्द ऐकावे लागले, पण ज्ञानेश्वर महाराजांनीच म्हटलं ज्ञानेश्वरीमध्ये, हाते हाला फुली पासावना जेवे न घाली, तैसा न लोटे दुर्वाक्य शेली शेलीला साथा. म्हणजे शेलक्या जरी शिव्या दिल्या असा अर्थ आहे त्याचा. माऊली म्हणतात न लोटे दुर्वाक्य शेली, म्हणजे अत्यंत वाईट वाक्य बोलले, शिव्या दिल्या, शेलके शब्द वापरले, आणि तरी सुद्धा. आणि पुन्हा आता ते आपेगाव म्हणजे मराठवाडाच होता, त्यामुळं त्याचं म्हटलंय. असे जरी शब्द वापरले तरी सुद्धा माऊली म्हणतात की तो महात्मा कसा असतो, ज्याप्रमाणे हत्ती असावा, बलाढ्य हत्ती, आणि त्या हत्तीला फुलाचा मार द्यावा, फुलांनी मारलं त्याला काय पत्ता तरी होऊन लागणार आहे का? तसं ज्ञानी पुरुषाला किती जरी कोणी निंदा केली तरी काही वाटत नाही, असं म्हणावं, मुक्ताईला शांत करावं. हे शांत राहिले, काही बोलले नाहीत. असं झालं की मग त्यानंतर त्या ब्रह्मसभेने सुरुवातीला एक निर्णय दिला, चुकीचा निर्णय दिला. त्यांनी पूर्ण ग्रंथ वगैरे उघडून पाहिले, त्यांना काही सापडे ना, संन्याशाची मुलं आहेत, मग त्यांना काय करावं काय नाही कळेना. त्यावेळेस त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की नाही प्रायश्चित्त उभयता कुळभ्रष्ट, बोलियेले श्रेष्ठ पूर्वापार, या एक उपाय असे शास्त्रमते, अनन्य भक्ती ते अनुसरावे, तीव्र अनुतापे करावे भजन, गो खर आणि श्वान वंदून या वंदावे अंत्यज ब्रह्मभावनेसी, ऐसे पद्धतीशी बोलियेले. म्हणजे भक्ती मार्गाला लागा, अंतकरणामध्ये भावभक्ती ठेवा, देवाचं भजन करा. दुसरा मार्ग तुम्हाला आता कोणता नाही उद्धाराचा, तुम्हाला कर्माचा कोणत्याही अधिकार नाही, तुम्हाला विवाहाचा अधिकार नाही, कोणता अग्निहोत्र आदी कर्म करण्याचा अधिकार नाही. हे सगळं न वाढवा संस्कृती कामबंड असं म्हटलंय. म्हणजे तुम्हाला संस्कृती वाढवता येणार नाही, म्हणजे संसार म्हणजे तुम्हाला विवाह करता येणार नाही, तुम्हाला कुठलाही अधिकार नाही, आता तुम्ही भक्ती मार्गाला लागा, असं सुरुवातीला त्यांनी सांगितलं. म्हणजे असं शुद्धीपत्र दिलं त्यांनी सुरुवातीला ब्रह्मसभेमध्ये. ऐकलं हे या चारींनी, पण डगमगले नाहीत. उलट असं म्हणू लागले निवृत्तीनाथांचं. मग याच्यावर प्रत्युत्तर असं आहे, ऐका, म्हणजे क्रमाने सांगतोय चरित्र. मी तो निवृत्ती न पडेची प्रवृत्ती मार्गी, भोगी अखंड स्वसुखामृत राजयोगी. ते म्हणाले की मी तर निवृत्ती आहे, प्रवृत्ती मार्गात पडतच नाही. बरं झालं तुम्ही सांगितलं आम्हाला प्रवृत्ती मार्गाचा तुम्हाला अधिकार नाही, मला इच्छा पण नाही, भलं केलं, चांगलं सांगितलं, भक्ती मार्गाला आम्ही लागू, आनंदाने लागू. ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले मी तो ज्ञानदेव म्हणजे सकळा आगमाचा,
वेत्ता असे कथेन पुसता त्रिवाचा. तुम्ही म्हणताना आम्हाला अधिकार नाही, मी सगळ्या वेदशास्त्राचा वेत्ता आहे, मी ज्ञानदेव आहे आणि त्यामुळे मला सुद्धा तुम्ही जे सांगितलं ते काही मान्य आहे. काही आम्हाला भक्ती मार्गाची म्हणजे अन्य कर्म मार्गाची आवश्यकता नाही. सोपान मी भजन दावोनी केशवाचे वैकुंठ पाववीन भक्ती मतांसी साचे. सोपानदेव म्हणू लागले की मी तर भक्ती अशी करीन आता की त्या वैकुंठाला प्राप्त करील आणि त्या वैकुंठ लोकाची प्राप्ती करून घेईल. अशा प्रकारे केशवाचं स्थान प्राप्त करून घेईल. मुक्ताई मी उघडी जी जगदीश लीला दावावया प्रगटली भुवनैक लीला. मुक्ताई माता म्हणू लागली की मी तर उघडे जगदीश लीला आहे, जगदीशाची मी लीला आहे, माया आहे, शक्ती आहे आणि ही सगळी भुवनैक लीला दाखवण्याकरता मी प्रगटलेली आहे, आदिशक्ती आहे. आपला अनुभव सगळ्यांनी सांगितला त्यांच्यासमोर. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा हा आत्मभाव मी ज्ञानदेव आहे, सर्व शास्त्रांचा वेत्ता आहे असं म्हटल्यानंतर लोक उपहास करू लागले. पुन्हा मूळ विषयावर आले. अजून पुन्हा लोकांचा उपहास सुरू झाला. हा काय सांगायला लागले म्हणजे आपला अनुभव सांगतायत, मी तर सर्व वेदाचा वेत्ता आहे आणि मला कशाची आवश्यकता नाही. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की तुम्ही जो म्हणालात ना अगोदर हा रेडा आणि हे ज्ञान याच्यात काय फरक आहे. म्हणले खरंच आहे तुमचं, काहीच फरक नाही. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, तो सुद्धा माझा आत्माच आहे. असं म्हटल्यावर मग यांना तो शब्द लागला, काही फरक नाही तुझ्यामध्ये त्यांच्यामध्ये. कसा काय फरक नाही, त्याला मारलं तुला लागेल का. असं म्हटल्याबरोबरच ज्ञानेश्वर महाराज म्हटले तो आणि मी नाही तुझा, तो आणि मी एकच आहोत म्हटले. मग त्याला जे काही शिक्षा कराल ती मला प्राप्त होईल. मग त्या रेड्याला समोर आणलं आणि त्याच्या पाठीवर 3 असे आसूड मारले. 3 आसूड मारल्याबरोबर असं झालं की इकडं ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर 3 वळ उमटले. बघितलं, मुक्ताई धावत गेली, माझ्या ज्ञानाला मारू नका म्हटली. बघा माझ्या ज्ञानाच्या पाठीवर, दादाच्या पाठीवर या ठिकाणी वळ उमटले, रक्त यायला लागले. बघितलं लोकांनी जाऊन, स्वतः पाहता येतं वळ उमटलेले. आश्चर्य वाटलं सर्वांना. आणि मग असं वर्णन केलं की काही लोकांनी चरणावर डोकं टेकलं. म्हटले हे कोणी ईश्वर अवतार आहेत म्हटले, कोणी विशेष महात्मे आहेत. हे जे सामान्य समाज होता त्यांनी क्षमा याचना केली. पण हे जे ब्राह्मण होते कट्टर प्रवृत्ती मार्गाने चालणारे कर्मठ ब्राह्मण, ते म्हणायला लागले की याच्यात काय विशेष नाही म्हटले. यांचे वडील तिकडं तीर्थयात्रा करत करत बंगाल देशामध्ये गेले होते आणि त्या बंगाली विद्या काही शिकवली असेल आणि आपल्या मुलांना सुद्धा त्याने ती बंगाली विद्या शिकवलेली आहे म्हटले. बघा तरबेज केलंय बंगाली विद्येमध्ये, यात काय विशेष आहे वळू म्हटल्यामध्ये, वेगळं काही करून दाखवा, ही बाजीगरी विद्या आहे असं म्हणायला लागले. त्यावेळेस मग ज्ञानेश्वर महाराजांना आता पर्याय राहिला नाही की इच्छा नसताना सुद्धा त्यांना काहीतरी आता नमस्कार करून दाखवण्याची, आपलं चमत्कार करून दाखवण्याची वेळ आली. कारण माऊलींना कळालं होतं आता चमत्कार केल्याशिवाय लोकांचा नमस्कार होणार नाही. आणि मग म्हटले काय तुमची आणखी पुढची परीक्षा काय द्यायची सांगा. त्यावेळेस त्या द्विजवृंदाने सांगितलं, म्हटले त्या रेड्याच्या मुखातून तू वेद बोलवशील का म्हटले. वेदाला जर तू बोलवलंस रेड्याच्या मुखातून तर आम्ही मानू की तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही ज्ञानदेव आहात, आम्ही मान्य करू आणा म्हटले. आणि मग बघा आता म्हणते ज्ञानदेव तुमच्याच प्रसादे करील घोष वेद महिषी पुत्र. तुमच्याच कृपेने प्रसादाने हा महिषी पुत्र वेदाचा घोष करील. कराल ते काय नवे धरामर पाषाण ईश्वर प्रतिमे स्थापा. ग्रंथत्रया माझे सांगाज निरुता पढावा कोणता वेद जेने. 3 वेद आहेत ना, सामवेद, अथर्व, ऋग्वेद आणि यजुर्वेद. अथर्ववेदाला त्यात अंतर्भूत केलं जातं, वेदत्रय म्हटलं जातं. तर यामध्ये कोणता वेद म्हणायचा म्हणून घ्यायचा सांगा. ते म्हटले ऋग्वेद सर्वात अवघड आहे, तो म्हणून दाखवा. असं म्हटल्याबरोबर मग ज्ञानेश्वर महाराजांनी ऋग्वेदाची म्हणते पडवा, यासी ऋग्वेद पडवा, बोलवून घ्या. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला आज्ञा केली. महाराज ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार हा शब्द प्रणवाचा, अशी आज्ञा दिली. मस्तकावर हात ठेवला. मुख्य प्रणवोच्चार काढियेला स्वर देखोनी द्विजवर ठाकावले. आणि जे अग्निमेळे स्वरयुक्त बोले हे ऐकता विस्मित विप्र झाले. ओम अग्निमेळे पुरोहितम सुरू केलं सांगायला. पुरोहित असणाऱ्या अशा अग्नीची आम्ही पूजा करतो असा याचा त्याचा अर्थ आहे. आणि त्या ऋग्वेदातील मंत्रांचं उच्चारण सुरू केलं.
आणि आता जसा काही ऋग्वेद म्हणायला सुरू केला त्या रेड्याने ते बंदच करेना. ऋग्वेद, पुन्हा यजुर्वेद, पुन्हा सामवेद, सर्वच वेदांचं उच्चारण त्याचं सारखं चालू आहे. हे बघितलं त्या ब्राह्मण, गुरुवरे बाबा सांगत असतात, ब्राह्मण पळाले काही काही, आपल्या घरच्या पोथ्या घेऊन आले आणि जे काही त्यांना जिथं समजत नव्हतं उच्चारण कसं करावं ते संहिता घ्यायला लागले. मग ऐकायला लागले हे हा मंत्र असा म्हणायचा असतो. आणि मग सर्वांच्या अंतःकरणातील द्वेष कमी झाला आणि सर्व ब्रह्म सभा त्या ठिकाणी जे होती ते ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर लोळण घातलं. आणि मग सगळे ब्राह्मण म्हणू लागले हे खरे ब्राह्मण आहेत म्हटले. आपण कर्ममार्गामध्ये ह्या गेलो आणि बुडालो म्हटले. आपल्या अंतःकरणातला द्वेष गेला नाही, राग गेला नाही, विकार गेले नाही. आपण खरे ब्राह्मण नाही, खरे ब्राह्मण तर हेच आहेत असं म्हणायला लागले आणि क्षमा याचना करू लागले. आणि मग असं वर्णन केलंय की या सारे अवघे द्विजवर म्हणती धन्य धन्य यासारखे ब्राह्मण नाही कोणी. सगळे द्विजवर म्हणू लागले की धन्य धन्य यांच्यासारखे दुसरे कोण, यांना आता शुद्धीपत्र आपण देणारे कोण, हे तर ईश्वर अवतार आहेत असं म्हणून सर्वांनी क्षमा याचना केली. आणि त्या काळामध्ये सर्वात विद्वान असणारे ब्रह्मसभेचे अध्यक्ष होते विद्वान बोपदेव म्हणून. त्या बोपदेवाने शुद्धीपत्र लिहिलेलं आहे. ते अजूनही पैठणला शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या वंशजांकडे उपलब्ध आहे. ते शुद्धीपत्र संस्कृतमध्ये आहे, ते या ठिकाणी दिलेलं आहे. स्वस्ती श्रीमत सकल भूमंडल मंडनीभूता अखंड प्रचंड वैतंडिक वेतंड गंडस्थल खंड नैक हरय गिरयो अखिल तत्व प्रकाशक सूक्तिरत्नानां तरयः अशेष शास्त्र जलधे हे नाना निवृंद अलंकरणम मनयो निखिल विद्वांसः शृणुध्वम असं वर्णन केलंय पूर्ण. सर्व विद्वानांना तुम्ही ऐका 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 असे हे केलंय. आणि मग हे कोण आहेत, ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत, निवृत्तीनाथ महाराज कोण आहेत, हे पूर्ण असं 2-4 पान असं या ठिकाणी श्लोक लिहिलेत. काही सरळ गद्यामध्ये पद्यामध्ये शुद्धीपत्र आहे. हे शुद्धीपत्र ज्ञानेश्वर महाराजांना त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आता यांचा 75% जो छळ होता समाजाकडून होणारा तो कमी झाला. म्हणजे अजूनही शिल्लक होता का? हो, शिल्लक होता. त्याचं कारण असं होतं की हे पैठणला बराच काळपर्यंत राहिले आणि मग अतिपरिचयात अवज्ञा होतच असते. मग हे त्यानंतर असं वाटायला लागलं यांना सगळ्या लोकांना की हे ईश्वर अवतार आहेत खरे, पण शेवटी संन्याशाचीच मुलं आहेत ना. पुन्हा ती कर्मठता पुन्हा अंतःकरणात येतच होती. आणि यांच्याबरोबर आपण भोजन कसं करायचं, पंक्ती पावन केलं नाही त्यांना. त्यांच्याबरोबर जेवण करायचं नाही, त्यांच्याकडं जेवायला जायचं नाही, त्यांच्या हातानं वाढलेलं खायचं नाही. हे असं थोडंसं अस्पृश्यता बाळगायला लागले कर्मठ ब्राह्मण. हे लक्षात आलं कृष्णाजी पंतांच्या. आणि मग नेमकं त्यावेळेस पितृ पक्ष चालला होता आणि पितृभोजनाचे आमंत्रण त्यांनी सर्वांना दिलं. जे जे द्वेष करायचे त्यांना पहिलं आमंत्रण दिलं. म्हटले या आमच्या घरी जेवायला. आणि कृष्णाजी पंतांच्याच घरी होते हे सगळे राहायला. आणि मग आमंत्रण दिलं ब्राह्मणांनी एकांतामध्ये. आता नाहीतरी कसं म्हणणार, कारण जो सामान्य समाज होता ना, लहान मुलापासून वृद्धापर्यंत आबाल वृद्ध सगळे ज्ञानेश्वर महाराजांना दर्शन करायला यायचे, रोज माऊलींचं प्रवचन ऐकायचे. असं वर्णन केलं की पैठणला 2 वर्ष राहिले ज्ञानोबा त्या ठिकाणी ही सगळी मंडळी. आणि त्या ठिकाणी गीता सांगायचे, गीताबोधिनी, संबोधिनी, श्रीधर स्वामींचे वगैरे असे काही ग्रंथ, स्मृतीशास्त्र सांगायचे, प्रवचन करायचे, लोक ऐकायचे. तर सगळी लोक मानू लागले. त्यामुळं आता हे घाबरायचे ना. मग ब्राह्मण कर्मठ होते, इच्छा तर मनातून नाही जेवायला जायची, पण नाही म्हणता येत नव्हतं. आमंत्रण तर घेतलं, पण एकांतात सभा घेऊन आपलं चर्चा करून त्यांनी ठरवलं की आपण जेवायला जायचं नाही. जरी ईश्वराचे हे अंश आहेत तरीसुद्धा आपण त्यांच्याबरोबर जेवण करणं योग्य नाही म्हटले. आपण काही कर्म दोष वगैरे पावित्र्य पाळलं पाहिजे असं म्हणायला लागले. गेले नाहीत. इकडं आमंत्रण पुन्हा एकदा बोलवायला पाठवलं मनुष्य. सगळे कोणी सांगावं आमचे हे घरी नाहीत, कोणी सांगावं मला काम आहे, कोणीच आलं नाही जेवायला. पितृभोजनाची वेळ झाली. कृष्णाजी पंत खिन्न झाले आणि मग म्हटले, माऊली म्हटले काय झालं काका? ते म्हटले की आपल्याकडे कोणी जेवायला येत नाही. म्हटले काय तुम्ही ताटं बनवा म्हटले. बनवले, पात्र वगैरे वाढले आणि तुम्ही संकल्प करा ज्यांच्या उद्देशाने तुम्ही पितृभोजन देत आहात त्या पितरांनाच जेवायला बोलवतो म्हटले. काय काळजी करू नका.
तुम्ही फक्त आवाहन करा. आणि संकल्प सोडला, पाणी सोडला आणि आवाहन केलं. आगच्छन्तो महाभागा विश्वे देवा महाबलाः ये ह्यत्र विहिता श्राद्धे सावधाना भवन्तु ते. आयन्तु नः पितरः सौम्यासौ अग्निश्वात्ताः पथिभिर्देवयानैः. अस्मिन् यज्ञे स्वधया मदन्त्वतु अधिब्रुवन्तु ते अवन्त्वस्मान्. असा संकल्प वगैरे सोडला आणि आवाहन केलं पितरांचं. आवाहन जसं केलं तसे स्वर्गातून सगळे पितर आले बसले ताटावर. ज्यांच्या उद्देशानं चाललं होतं आवाहन केल्याबरोबर, जे तिथं विहित होते पितर ते सगळे आले आणि बसले. त्यांनी भोजन, माऊलीने त्यांना जेवायला वाढलं. पितरांनी भोजन केलं करत आहेत. आणि ह्यांनी कोणी खिडकीतून पाहतंय, कोणी दरवाजातून पाहतंय, कोणी वरी जाऊन पाहतंय. म्हणे यांच्या घरातून वास तर येतोय आणि पंक्ती तर उठत आहेत, पात्रावळी उठत आहेत. नेमकं जेवताय कोण पाहतायत सगळे ब्राह्मण येऊन. कोणी कान्याकोपऱ्यातून इकडून तिकडून बाहेरून पाहतायत. आत तर येता येत नाही, दारं लावून घेतले होते आतून यांनी, आत तर येता येत नाहीये. जसे पितरांचं भोजन झालं, कोण कोण आहे पितर सगळं यांनी पाहिलं ब्राह्मणांनी. आणि मग पितर जेवून गेले आणि ह्यांनी दरवाजे उघडले की पैठणमधले सगळे ब्राह्मण, लहान मुलं सकट सगळे ब्राह्मण एकदम असे झुंडच वाड्यामध्ये आली कृष्णाजी पंतांच्या. आम्हाला क्षमा करा, आम्हाला माफ करा, आम्हाला प्रसाद द्या, आम्हाला प्रसाद द्या असं म्हणायला लागले. त्यांचा उच्चिष्ट घेऊन हे सेवन करतायत. मग त्या ठिकाणी खरं तर त्यांचा पूर्णपणे बहिष्कार संपला असं वर्णन आहे. पशुमुखे वेद दृश्य पितर लोक थोर हे कौतुक दाखविले, याला असं प्रमाण आहे. पशुमुखे वेद बोलवला, हे प्रत्यक्ष घडवलं. आणि दृश्य पितरातले लोक दृश्य करून दाखवले हे पितर आहेत म्हणून, आणि त्यांना जेवण घालवलं, दिलं. थोर हे कौतुक दाखविले, हे सगळं केलं. आणि मग माऊलींचा खऱ्या अर्थाने बहिष्कार संपला. आणि मग पैठणमध्ये लोकांना बऱ्याच लोकांना कळालं होतं. मराठवाड्यातून इकडून पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण सगळे लोक यायला लागले आणि गर्दी व्हायला लागली. मग चिंतन होईना, माऊलींना करता येईना. तेव्हा मग ज्ञानेश्वर महाराजांनी ठरवलं आता आपण हे स्थान सोडलं पाहिजे. आणि पैठण सोडलं ज्ञानेश्वर महाराजांनी. निघाले, आता जायचं कुठं? असंच जाऊ म्हटले, आता आपण नेवास्याला जाऊया. नेवास्यावरून तसंच पुन्हा आळंदीला जाऊया असं ठरवलं. रस्त्याने दिंडी, माऊली जसे निघाले, राजा चाले पुढे वैभव सांगत. माऊली पुढे निघाले की पाठीमागं दिंडीच निघायची. टाळ, मृदंग, विणा सगळे घ्यायचे आणि दिंडी. म्हणून दिंडीचे जनकच ज्ञानोबाराय मानले जातात. वारकरी संप्रदायाचा पाया घातला म्हणतो ना आपण. दिंडी आषाढी वारी माऊलींच्या पूर्वीपासून चालू होती. विठ्ठल पंतांनी वारी केल्याचं वर्णन आहे, त्र्यंबक पंतांनी वारी केल्याचं वर्णन आहे. वारी पहिल्यापासून चालूच आहे. पण वारीला जाताना जी दिंड्या भरवून जातो ना आपण, ही दिंडीची जी परंपरा आहे ती माऊलीने सुरू केलेली आहे. कारण सुरू केली म्हणजे झाली. माऊली पुढे चालली की पाठीमागं दिंडीच निघायची. आणि मग दिंडी घेऊन अशा हजारो लाखो समाज माऊलींच्या बरोबर असायचा. माऊलींच्या बरोबर निघाले हे पैठण आपल्या ह्याच्या नेवाशाच्या मार्गाने. जात असताना मध्ये भजन करत, कीर्तन करत करत निघाले. जात असताना काय झालं, गावाच्या जवळ गेले की एक प्रेत यात्रा येत होती त्या गावातून बाहेर आडवी. आणि हे जात होते, प्रेत यात्रा येत होती. आणि त्या प्रेताच्या पाठीमागं एक सुवासिनी स्त्री, कुंकू लावलेलं, सगळे सौभाग्याचे अलंकार घातलेले, हिरवं पातळ नेसलेलं, ती स्त्री जात आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी इकडून जाते हे त्या स्त्रीने पाहिलं. आणि कोणी साधू आहेत म्हणून ती माऊलींच्या चरणावरती ना डोकं ठेवलं, पाया पडली की ज्ञानेश्वर महाराजांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. आशीर्वाद दिल्याबरोबर ती खिन्न झाली. माऊली म्हटले काय झालं सांग. त्यावेळेस ते म्हटले, महाराज माऊली आपण मला आशीर्वाद दिलात, सौभाग्यवती भव. म्हणतात साधूचा आशीर्वाद खोटा होत नसतो. पण तुम्ही आशीर्वाद दिला मला खरा, पण ही जी समोर चालली ना प्रेत यात्रा ही माझ्या पतीचीच आहे. असं म्हटल्याबरोबर म्हटले असं ठेवा खाली, म्हटले त्याला ते प्रेत खाली ठेवा. काय नाव आहे तुझ्या पतीचं? तिनं सांगितलं बाबाजी थावरे असं त्यांचं नाव होतं. बाबाजी नाव आहे. काहींच्या मते की सच्चिदानंद असं त्यांचं नाव आहे. काहींच्या मते अगोदर बाबाजी नाव होतं, नंतर हे नाव ठेवलं सच्चिदानंद, माऊलींनी नाव ठेवलं. माऊली म्हणले ठेवा खाली ठेवला. आणि माऊलींनी त्या प्रेतावरून असा पूर्ण हात फिरवला आणि म्हटले सच्चिदानंदा उठ. सत म्हणजे त्रिकाला बाधित, चित म्हणजे ज्ञानस्वरूप, आनंद म्हणजे आनंद स्वरूप.
असं ब्रह्म आहे आणि ब्रह्म अविनाशी आहे, तू मरू शकत नाही, तू ब्रह्म आहे, अमर अविनाशी आहे, तू उठ असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी बाबाजी थावरे उठून बसले. त्यांचंच नाव सच्चिदानंद बाबा असं ठेवलं गेलं आणि हे ज्ञानेश्वर महाराजांचे लेखक झाले. म्हणजे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव सगळे हे माऊलींचे ग्रंथ त्यांनी आपण पाहिलं ना त्यांनीच लिहिलेले आहेत. शके 1212 ते टीका केले ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. निघाले पुन्हा. आता उरले ते हरी तुम्हा समर्पण या नयाने पूर्ण आयुष्य सच्चिदानंद बाबांनी माऊलींना समर्पित केलं आणि निघाले पुढं. आता पुढं गावामध्ये जाणार, नेवाशामध्ये प्रवेश करणार इतक्यात आषाढाचे दिवस होते. आकाशामध्ये एकाएकी ढग आले आणि पाऊस सुरू झाला. एकदम थो पाऊस, वारा सुटलेला आणि मग सगळी दिंडी, एवढे लोक वगैरे आहेत, जिथे जागा भेटेल तिथं लोक जायचे आणि आडोशाला उभं राहायचे. काही जण कुठं इकडं तिकडं पळाले, धावाधाव झाली. माऊली बरोबर काही लोक एका मशिदीमध्ये शिरले. जाताना एक मशीद होती आणि दुसरा पर्याय दिसेना, शिरले मशिदीमध्ये माऊलींच्या काही बरोबर लोक आणि माऊली. तिथं एक त्यांचा तो कांजी होता, हे करणारा, पूजा वगैरे तिथली करणारा मुसलमानाचा. तो म्हणायला लागला की अरे ये क्या कर रहे हो, कहाँ घुस रहे हो, ये मुसलमानों की मस्जिद है, यहाँ से जाओ, निकलो यहाँ से, अरे निकलो यहाँ से, क्यों असं म्हणायला लागले. त्याचं कोण ऐकतं, तो एकटाच आणि हे हजारो लोक होते आलेले, त्याचं कोणी ऐकेना. आणि पाऊस होता बाहेरून चालू. पावसात धावत गेला महाराज आणि आपले जे काही जातभाई होते मुसलमान त्यांना घेऊन आला. म्हटले चला आपल्या मशिदीमध्ये हिंदू शिरले. घेऊन आला. सगळेच त्या ठिकाणी मुसलमान वगैरे आले आणि ह्यांना म्हणायला लागले, कौन हो तुम, यहाँ कैसे आ गए हो, ये हमारी मस्जिद है, मुसलमानों की है, निकलो यहाँ से, निकलो यहाँ से. ज्ञानेश्वर महाराज म्हटले बा पाऊस आहे, पाऊस उघडला की आम्ही जाणारच आहोत, इथं काही थांबायला नाही आलो आम्ही. पण ते ऐकायलाच तयार नाहीत. नाही, यहाँ हिंदू नहीं आ सकते, हम मुसलमानों की ये मस्जिद है, निकलो यहाँ से, निकलो. माऊली म्हटले एक काम करू, ही मस्जिद मुसलमानांची आहे का हिंदूंची आहे, आपण या मशिदीलाच विचारू. आणि मग तो म्हणाला अरे पत्थर का मक्कान क्यों बोलता है क्या, असं म्हणायला लागले मुसलमान. तुम्ही पूछो. असं म्हटल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांनी त्या मशिदीला विचारलं, सांग बाई तो कुणाची आहेस, असं विचारल्यावर ती मशीद बोलली असं वर्णन आहे. मशीद म्हणाली मैं हिंदू की हूँ, मैं हिंदू की हूँ, मैं हिंदू की हूँ. त्रिवार तिनं शब्द काढले, मी हिंदूची आहे, हिंदूची आहे. असं जसं काही ऐकलं मुसलमानांनी म्हटले हा साधू म्हटले कोण फकीर दिसतो, हा मशिदीला बोलावू शकतो, मशीद बोलू शकते, आपल्या अंगावर बी पाडील म्हणल्या. आणि एकदम पळून गेले सगळे मुसलमान, पळून गेले. मग त्या ठिकाणी हे थांबले. ती मशिदीचं मंदिरच मध्ये पुन्हा परिवर्तन करण्यात आलं आणि ते ज्ञानेश्वर महाराज तिथून पुढं नेवाशाला गेले. आणि ज्या खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचं नंतर आता मंदिर झालेलं आहे. त्या खांबाला बसून माऊलींनी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली खऱ्या अर्थाने. म्हणजे माऊलींचा खरा अवतार जो होता, खऱ्या अवतार कार्याला प्रारंभच नेवाशाहून झाला असं वर्णन. म्हणून नेवासा आणि पैठण हे वारकरी संप्रदायाला वंदनीय जास्त मानले जातात. त्याचं कारण आहे की पैठणमध्ये बहिष्कार संपला, तिथून सुरुवात झाली आणि म्हणजे बाकीचं माऊलींचं कार्य आणि शाब्दिक वाङ्मय या रूपानं कार्य माऊलींचं नेवाशाला सुरू झालं. आणि